पंढरपूर जवळ एकलासपूर नजीक झालेल्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला। सोलापूरहून पंढरपूरकडे आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनने भरधाव वेगात 3 वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातात 2 सख्खे बहीण भाऊ गंभीर जखमी झाले। यातील धक्कादायक बाब म्हणजे जखमी भावाचे दोन्ही पाय गमावल्याची माहिती समोर येत आहे। आज दुपारी 12:30 ते 1च्या सुमारास सोलापूर जेलमधील आरोपींना पंढरपूर न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस व्हॅन येत होती। एकलासपूर जवळ समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला या व्हॅनने जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालकाचा ताबा सुटला। अनियंत्रित झालेल्या या पोलीस व्हॅनने पुढे 2 दुचाकींना चिरडत भीषण अपघात घडवला। मंगळवेढ्यातील सख्खे बहीण भाऊ स्वतःच्या कामासाठी प्रवास करत होते, पण काही सेकंदात त्यांच्या आयुष्याचं चित्र बदललं। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की पोलीस व्हॅन प्रचंड वेगात होती, अंदाजे 120च्या स्पीडने धावत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे। जखमी तरुणांच्या काकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे। ऐका त्यांनी काय म्हटलंय ते। माझे साडू लोहवणाळे यांचा मुलगा छोटासा आणि त्यांची मुलगी आज पंढरपूरहून मंगळवेढ्याला येताना समोरची पोलीस व्हॅन जी सोलापुरातून आरोपी भरून या ठिकाणी सोलापुरातून पंढरपूरला जात असताना त्यांनी एका टेंभुर्णीच्या स्विफ्ट गाडीला जोरदार धडक दिली। स्पीड ताशी 120 अंदाजे किलोमीटर होता असे येथील रहिवासी सांगतायत। त्या गाडीला धडकल्यानंतर आमच्या मोटरसायकलच्या साडूची जी मुलं मुली पंढरपूरहून मंगळवेढ्याला येत असताना त्या देखील मोटरसायकलला जोरदार धडक दिली। त्यामुळे ते रस्त्याच्या डाव्या साईडला जोरात जाऊन आपटले आणि दोघेही बेशुद्ध, त्यांना जबर डोक्याला पायाला हात मार लागलेला आहे। आणि टेंभुर्णीची स्विफ्ट गाडी आहे त्याचे देखील गाडीमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत। मला असा प्रश्न पडला की सोलापुरातून जे येणारं व्हॅन होतं पोलीस व्हॅन, ते सोलापुरामध्ये एवढी सगळी प्रशासकीय पोलिसाची यंत्रणा असताना पंढरपूरला काय यायला लागलं तर मला काय अद्यापपर्यंत समजलेलं नाही। आता हा झालेला जो किस्सा आहे ते इतका अवघड आहे की मला आता पुढे काय करायचं हे मला लक्षात येत नाही। सध्या पोलीस प्रशासनाने प्रचंड तीव्र नाराजी व्यक्त करत आहे। पोलीस प्रशासनाची काही संपर्क झाला का? पोलीस प्रशासनाची संपर्क झाला, गाडीमध्ये त्यांचे आरोपी आहेत, गाडीमध्ये पोलीस कर्मचारी आहेत, त्यांना गाडीचा ड्रायव्हर कोण ते विचारला असता ते फक्त स्वामी हे एकाच व्यक्तीचा आडनाव घेतात, त्यांचं पूर्ण नाव ते मला अद्यापर्यंत सांगू शकलेलं नाहीत। प्रश्न आता अपघाताचा नाही, प्रश्न आहे पोलिसांच्या निष्काळजीपणाचा। आरोपींना न्यायालयात आणताना इतका भरधाव वेग का? नागरिकांच्या जीवाची किंमत नाही का? आणि या अपघाताला जबाबदार कोण? भर रस्त्यात रक्ताने माखलेले तरुण आणि दुसरीकडे आरोपींना दुसऱ्या वाहनातून कोर्टात पोहोचविण्याची घाई, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। या अपघाताला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा हे प्रकरण दाबलं जाणार? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा।